नमस्कार मंडळी, आज आपण पोहा कटलेट नाश्ता रेसिपी कशी बनवायची ती पाहूया। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला पोह्याचे कटलेट बनवायचे आहेत। तर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहावी लागेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। 1 कांदा बारीक चिरून आणि 1 शिमला मिरची, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा, धना पावडर पाव चमचा, जीरा पावडर पाव चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि असं सगळं मिक्स करून घेऊन मग त्यामध्ये भिजवलेले पोहे थोडा वेळ ठेवायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित मुरले जातात आणि पाणी मुरलं जातं त्याच्यामध्ये। आणि आता त्याला घालून मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला कुरकुरीत अजून पाहिजे असेल तर पोह्याचं प्रमाण वाढवायचं। बघा, आणि असे त्याचे कटलेट कशाही शेपमध्ये तुम्ही चपटे गोल बनवा, ओव्हल बनवा, हार्ट शेपमध्ये बनवा, कशाही शेपमध्ये तुम्ही असे बनवून घ्या। आता बघा, अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत। आता मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ह्यामध्ये कोणी कॉर्नफ्लॉवर वगैरे घेतं, पण मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ, आणि पूर्वी लोक कॉर्नफ्लॉवर म्हणून तांदळाचं पीठच यूज करायचे। तर आता त्यामध्ये हे असे सगळे घोळून घ्यायचे आहेत। बघा, चारी साईडने त्याला पीठ लावून घ्यायचे आणि आता तेल कडक गरम करून आणि मग मंद आचेवर आता हे तळून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे हे 2-3 वेळा असे पलटून घ्यायचे आहेत। बघा, मस्त असे। बघा, अशा प्रकारे तुम्हाला कटलेट बनवायचे असतील ना, तर मग माझा असा रोजचा व्हिडिओ बघत जा। असे सोप्या रेसिपी, काही मसाले नाही, अगदी घरात असलेल्या साहित्यामध्ये मी ही रेसिपी बनवत असते आणि अगदी टेस्टी रेसिपी बनते। अशा प्रकारे तुम्हाला बनवायचे असेल तर माझं चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता बघा, हे सोनेरी झालेले आहेत। आता हे काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी हे सगळे बनवून घेतले। आता अजून तुम्ही वेगळ्या पद्धतीनेही बनवू शकता। आता तांदळामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याचा घोळ बनवून घ्यायचा आणि हेच कटलेट जे बनवून घेतलेले आहेत ते ह्या घोळामध्ये असे मिक्स करून बुडवून आणि डीप फ्राय करून घ्यायचे। डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करा, कारण मुळात तर बटाटाही बॉईल केलेला आहे, त्यामुळे काही वेळ लागणार नाही। असे थोडेसे चपटे प्रेस करून शॅलो फ्रायही करू। बघा, अशा प्रकारे हेही असे फ्राय करून घ्यायचे आहेत त्या घोळामध्ये मिक्स करून। म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने हे बनवू शकतो। कोरडंही पीठ लावू शकतो की पिठाचा घोळ करूनही लावू शकतो। अगदी कुरकुरीत मस्त असे गरमागरम, अगदी पाहुणे येणार असतील तर गरमागरम वेळेवर किंवा मुलांना चहासोबत व्यवस्थित असं वेळेवर देऊ शकतो। आता चटणी बनवूया। त्यासाठी कोथिंबीर, पुदिना थोडासा घेतलेला आहे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि ओला नारळ, मीठ, साखर आणि दही, अगदी सोपं घालून सोप्या साहित्य घालून मी ही चटणी, हिरवी चटणी बनवलेली आहे। बघा, आता ह्या चटणीसोबत आपला पोह्याचा नाश्ता तयार। धन्यवाद।